मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की मालतीच्या आयुष्यात अखेर आनंद आला. किन्नरांच्या उपस्थितीत तिचं ओटी भरणं झालं आणि काही दिवसांनी तिला गोंडस मुलगी झाली, रत्नमाला. पण त्या आनंदामागे एक गुपित अजूनही दडलं होतं. आता पुढे. रत्नमाला. बापू, माई आणि मालतीच्या काळजाचा तुकडा. मालतीला आई पण मिळालं होतं. बापूंना बाप होण्याचं भाग्य आणि माई तर नातीच्या स्वप्नात गुंग असायच्या. दिवसामागून दिवस जात होते. रत्ना रांगू लागली. माईने तिच्यासाठी साठवणीतल्या पैशातून पैंजण आणले. नातीचं कोड कौतुक करण्यात माई रमून जात. रत्ना लुटू चालू लागली. गोरं गुमटं बाळ, गुटकुटीत. अगदी वाडा फिरवून माईंना दमवून टाकायचं. बापू तर काय, रत्ना म्हणजे जीवच होता त्यांचा. हळूहळू रत्ना मोठी झाली. बोबडे बोल सोडून चांगलं बोलू लागली. बापूंना रत्नाचं नाव गावातल्या शाळेत घातलं. रत्ना घरच्यांची लाडकी तशीच गावातल्या सगळ्यांची लाडकी होती. बापू गावचं जमीनदार म्हटल्यावर त्यांची पोर गावाची लाडकी असणारच. मालतीचं पहिल्यासारखं सगळं चालू होतं. नोकर माणसं, शेतगडी, बाया आणि शेतातली देखरेख. पण माळावर जायचं विसरत नव्हती. पहिल्यासारखा रोज नाही, पण आठवड्यातून एकदा तरी जायचीच. माईने विषय सोडून दिला होता. रत्नाच्या वेळेस किन्नरांनी केलेली मदत माई कधीच विसरत नव्हत्या. रत्ना जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिची आवड, छंद दिसू लागले. तिच्या आवडीनिवडी जपण्यात बापू कुठं कमी पडू देत नव्हते. रत्ना जसजशी मोठी होत होती तिच्यात एक छंद वाढत चालला होता. तिला नृत्याची खूप आवड होती. लहान आहे म्हणून सगळ्यांनाच कौतुक वाटे, पण मालतीला हे कुठेतरी खटकत होतं. ती नेहमी म्हणायची, रत्ना, अगं असं नाच गाणं घरंदाज घराण्याला नाही सोबत. तुझ्या बाला सारा गाव मानतो. लोकांना बोलायला जागा नका देऊ. उद्या मोठी झाली आणि असंच करत राहिलीस तर सारी लोक म्हणतील, बापू सगळ्या गावाचा कारभार करणारा आणि लेक नाचून नाव घालवते. पण रत्ना काही ऐकत नसे. बापू म्हणायचे, असू दे ग मालू, लाडाची हाय माझी पोर. तिला तिच्या मनासारखं करू देत जा बरं. मालती यावर निशब्द व्हायची, पण मनातून खचलेली असायची. शेतावर जाताना कधीमध्ये वस्तीवर चक्कर असायची. तिकडं जाऊन आल्यावर अस्वस्थ असायची. रत्ना आता मोठी झाली होती. ती वयानं मोठी झाली, पण लाडात वाढल्यामुळं ती मोठी झाली असं समजून घेत नसे. हट्टी स्वभाव होता रत्नाचा. बापू तर जीव ओवाळून टाकत लेकीवरून. रत्ना वयात येत होती. एक दिवस बापूकडे तिनं हट्ट धरला, मला बी बाजारला यायचं आहे म्हणून. लेकीला ऊन लागल म्हणून बापूने बैलगाडीला छत बांधून घेतली. मालती आणि माई नगं म्हणत असताना बापूने रत्नाला बाजारला घेऊन जायचं ठरवलं. बाप लेक बाजारला गेली. सगळं नटायचं साहित्य गोळा करत होती रत्ना. सगळ्या बाजारात लेकीच्या मागं बापू पिशवी घेऊन हिंडत होते. एका जाग्यावर रत्नाला घुंगराचे चाळ दिसले. धावत त्या दुकानाजवळ आली. आधीच नाचण्याचा छंद, त्यामुळे मनाला आवर घालणं तिला जमलं नाही. बापू, मला घुंगरू घ्यायचे आहेत. बापू म्हणाले, अगं रत्ना, असलं आपल्यात नाही ती घालत. चल, तुला सोनाराच्या इथं पाहिजे तसलं चांदीचं पैंजण घेऊन देतो. पण ऐकेल ती रत्ना काय? ती म्हणाली, बापू, मला हेच घ्यायचं आहे. तुम्ही नाही घेतलं तर म्या घरला येणार नाही. बापू समजावत होते, पण ती रडवेलं तोंड करून हट्ट धरून बसली होती. लेकीच्या हट्टापुढं बापूचा नाईलाज झाला. पैसे ठरवून रत्नानं चाळ घेतलं. बाजारातच पायात बांधून बघू लागली. तसं बापू म्हणाले, रत्नमाला, अगं बाई, असं घेतलेल्या वस्तू बाहेर बघू नयेत. घरी गेल्यावर घाल की. कसं बसं समजावून बापूने तिला गाडीत बसवली. रत्ना, सारं घेतलंच नव्हं, काय राहिलं नाही ना? नाहीतर घरी गेल्यावर म्हणायची माझं अमुक राहिलं म्हणून. त्यावर रत्ना म्हणाली, नाही बापू, मी सारं घेतलंय आणि मी आज लय खुश आहे, कारण मला घुंगरू बी मिळाली. मला लय आवडत्यात, पर आपल्याकडं नाही ती ना. अगं पर रत्ना, घरी तुझी आय आणि आजी काय म्हणत्याल ठावा आहे का? त्याला नाही जमायचं हे. मग काय करशीला? ते बघील म्या. आईला काय सांगायचं ते. पर बापू, आजीला तुम्ही सांगा, मला लय बोलल. म्या तुमचंच नाव सांगणार आहे. अशा गप्पांमध्ये गाडी वाड्यासमोर येऊन थांबते. गाडी आलेली पाहून मालती वाड्याच्या दाराशी आली. रत्ना उतरली. मागे बापू पण बैलगाडीतून उतरले. बापूच्या हातातली पिशवी घेत मालती म्हणाली, लई येळ लावलासा. भर ऊन डोईवर घेतलं. दुखणी येत्याला अशानं. आवाज ऐकून माई जपमाळ गुंडाळत बाहेर आल्या. आला का बाप लेकीचा बाजार? दिस घालिवला. काय बाकी नाही ठेवलं वाटतं आणायचं.
त्यावर बापू म्हणाले, माई, रत्नाचा बाजार काय सपना, कसं तरी घेऊन आलो बघ. तोवर तर रत्नानं पिशवीतून सगळं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. आई, बघ म्या काय काय आणलं. ही बघ रिबीन, हे नखपलीस, आणि हे बघ अजून काय आणलं ते. पिशवीतून चाळ काढत रत्ना म्हणाली. घुंगराचा आवाज ऐकून मालतीने वळून पाहिलं. चाळ बघून मालतीच्या काळजाचं पाणी झालं. रत्नाकडे डोळे मोठे करून मालती ओरडली, रत्ने, काय ग हे? आता हे करणार आहेस वय? त्यावर रत्ना म्हणाले, बापू होतं की संग. तसा मालतीचा मोर्चा बापूकडे वळला. काय व, तुम्हाला बी कळत नाही वय? असलं काय बाय आणायचं होतं म्हणून हिला घेऊन गेलता वय? त्यावर रत्ना म्हणाली, आय, काय होतं आणलं तर? पैंजण घालून नाचल्यावर आवाज नाही होत म्हणून आणलं. मालती अजूनच संतापली. अगं रत्ने, एवढी मोठी झालीस, तुला कसं काय बी कळत नाही? आपल्या घराला सोबतं का असलं? घरंदाज घराणं हाय आपलं. हे पालावरल्या बायांचं साज असतात, आपलं नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून रत्ना विचारते, आय, पालावरल्या बाया म्हणजे कशा ग? मालती बापूकडे बघून आत जाते. रत्नाला उत्तर न भेटल्याने ती माईकडे चाळ हातात घेऊन जाते. माई, आय म्हणली पालावरल्या बाया म्हणजे कोण ग? माई म्हणाल्या, रत्ना, तू अजून बारकी आहेस. हे असलं समजाय येळ हाय अजून. तू नगं विचार करू. तुझी आय काय बी बोलत असती. माईने विषय कसा तरी टाळला, पण रत्नमालेचं आता रोजचंच झालं. सकाळ संध्याकाळ पायात चाळ बांधून नाचण्यात मग्न होई. मालतीला जमत नव्हतं हे सगळं, पण पोरीच्या हट्टापुढं काहीच चालत नव्हतं. रत्ना 15 वर्षांची झाली. आता माई बी थकल्या होत्या. मालती नेहमी काळजीत असायची. अधूनमधून बापू नेहमी विचारत, मालू, काय विचार करीत असतेस? काय कमी आहे का? तसं सांग मला. मालती नुसती म्हणत असे, नाही व, काय बी कमी नाही मला. आणि असं बी तुम्ही असल्यावर मला काय कमी पडायचं? पण मालतीचं मन स्थिर नसे. रत्ना पायात घुंगरू बांधून नाचू लागली की मालतीचं काळीज फडफडत असे. तिला काही समजत नव्हतं काय करावं ते. एक दिवस माई आणि मालती परसदारी बसल्या होत्या. तेव्हा मालती माईला म्हणाली, माई, तुम्हासनी एक बोलायचं होतं. बोलू का? त्यावर माई म्हणाल्या, अगं विचारती काय? बोल की काय असेल ते. मालती म्हणते, माई, आपली रत्ना मोठी झाली आहे. तेव्हा ती असं पायात चाळ बांधून नाचती हे बरं नाही. कोणी बघितलं तर लोक काय म्हणतील? माई म्हणाल्या, पर कुठं बाहेर जाती वाड्याच्या? मालती म्हणाली, होय, नाही जात बाहेर. पर लोकांसनी कळाय येळ लागतो होय. भीतीला बी कान असतात. आणि असं बी पोरीच्या जातीनं असं काय बाय केलेलं चालतं होय आपल्यात? त्यावर माई म्हणाल्या, होय ग, तू म्हणतेस ते बी खरं आहे. पर ती कुठं ऐकती? मालती म्हणते, होय, नाही ऐकत. पर तुम्हाला भीती रत्ना. आणि तिचं बाबी तुमचं ऐकत्यात. तेव्हा तुम्ही बोलून बघा. माई म्हणतात, होय, म्या बोलते बापूला. तू नगं लई विचार करू. माई बापूला म्हणाल्या, पण बापूने काही ही गोष्ट मनावर घेतली नाही. मग रत्ना तर लाडाची, ती काय ऐकणार? बापू बाहेरून आले की रत्ना कुणासमोर पण चाळ पायात बांधून बापूकडे जायची. बापू म्हणायचे, असू दे, माझी लाडकी पोर आहे. तिनं काय बी केलं तरी काय बी बोलायचं नाही. मालतीला यातलं काही पटत नसे. रत्नाचं काही नाही पटलं तरी बापूंपुढे मालतीचं काही चालत नसे. एक दिवस मायलेकी असताना रत्नाने चाळ बांधले आणि नाचाचा ठेका धरला. मालतीला अगोदरच त्याचा राग येई. त्यात आज घरात दुसरं कोणी नव्हतं. मालतीने रत्नाला खूप समजावलं, पण ती काही केल्या ऐकेना. मग मात्र मालतीला राहवलं नाही. तिने तशीच रत्नाच्या कानफडात ठेवून दिली. कळायला लागल्यापासून आई कधी ओरडून बोलली नाही. आणि आज मारलं कसं हे रत्नाला पण कळत नव्हतं. मालती मागच्या दारात जाऊन स्वतःच रडू लागली. रत्ना तिच्याजवळ गेली. ए आई, अगं का रडतीयस? मला सांग की, म्या काय बी केलं तरी तू कवा रागात बोलत सुधीक नाही. मग चाळ बांधल्यावरच तुला का गं एवढा राग येतो? रत्नाला जवळ घेत मालती जास्तच रडू लागली. बाय, तू लहान आहेस, तुला नाही कळायचं. रात्री जेवणं चालू होती. आज रोजच्यासारखी रत्ना काही बोलत नाही म्हणून बापू म्हणाले, आमच्या लाडक्या लेकीचं काय बिनासलं? काय कमी पडलं का आमच्या बाईला? तसं रत्नाला रडू आलं. बापू म्हणाले, रत्ना, अगं काय झालं? कोणी काय बोललं का तुला? तुला काय पाहिजे मला नुसतं सांग. त्यावर रत्ना उठून बापूजवळ जाऊन बसली. आज आईने मला मारलं. बापू म्हणाले, काय? का मारलं ग मालू? ती काय बारकी आहे वय? आणि माराय तुला काय त्रास झाला ग?
माईंना पण आश्चर्य वाटलं आणि राग पण आला. 7 नवसाने झाली होती रत्ना. सगळ्यांनाच जीव होता तिच्यात. माईचा पारा चढला. माई म्हणाल्या, माले का गं मारलं पोरीला? त्यावर रत्नाच म्हणाली, अगं माई, म्या रोजच्यासारखं चाळ बांधून नाचत होते आणि आईला काय झालं कोणाला ठावं, मला मारलं बघ तिनं. तेव्हा बापू मात्र भडकले. मालू, तुला म्या कितीदा सांगितलं हाय तिला काय बी बोलायचं नाही म्हणून. तिला जे वाटल ते करू दे. आता मात्र मालतीला राहवलं नाही. जेवत्या ताटाला हात जोडून मालती उठली. डोळे भरून आले होते. रत्नाकडे रागात बघून म्हणाली, काय बी म्या केलं तरी तू तुझ्या आईवरच जायची, असं म्हणून आत निघून गेली. तिच्या बोलण्याचा अर्थ कोणालाच कळला नाही. माई म्हणाल्या, माले असं काय बोलून गेली? आईवरच जायची म्हणजे? हीच तर हाय की रत्नाची आय. मग असं का बोलली? ईडी झाली का माली? बापू पण विचारात पडले. रात्री झोपताना बापू मालतीला म्हणाले, मालू, आज असं काय झालं गं, एवढं रागात होतीस? आणि रत्ना आपली पोर हाय, तू तिची आय हाय ना, मग तिला असं कसं म्हणली की आईवरच जायची म्हणून? त्यावर मालती म्हणते, आत्ता माझ्याकडं तुमच्या कंच्याबी प्रश्नाचं उत्तर नाही. येळ येईल तेव्हा सांगन मी स्वतःहून. पुढे 8 दिवसांनी गावात जत्रा असते. जत्रेसाठी बापू सगळ्या गावाचं पुढे होऊन करत असतात. गावचे जमीनदार म्हणून बापूंना गावात मान होता. जत्रेत दरवर्षीप्रमाणे तमाशाचे फड लागले. जत्रा 8 दिवस असायची. एक दिवस रत्ना बाहेर गेली, ती परत आलीच नाही. संध्याकाळ झाली, अंधार पडला. सगळीकडे शोधाशोध चालू झाली. बापूच्या वाड्यावरल्या बाया, गड्यांपासून अगदी माई मालतीसुद्धा घराबाहेर पडले. सारा गाव पिंजून काढला, पण रत्नाचा कुठंच पत्ता नव्हता. जेवणाची वेळ झाली. सगळीकडे शोधाशोध करून सगळे दमून गेले. गावातील एक गडी धावतच बापूकडे आला. बापू, चला बिगीनं. बापू म्हणाले, अरे कुठं? गडी म्हणाला, चला तर, तुम्हासनी काहीतरी दावायचं आहे. बापू म्हणाले, माझी पोर गावं ना, आणि तू कुठं नेतोस मला? गडी म्हणाला, बापू ठाव आहे मला, त्यासाठीच तुम्हाला चला म्हणतोय. बापू धोतराचा सोगा हातात धरून गड्यामागं निघाले. दोघे जत्रेच्या ठिकाणी आले. ढोलकीची थाप कानावर पडली. तसं गडी म्हणाला, चला बापू फडात. बापू लालबुंद झाले. अरे तुला काय हाय का नाही? इथं माझी पोर सापडना आणि तू तमाशाला घेऊन आला होय मला? त्यावर गडी म्हणाला, नाही बापू, तमाशाला नाही, काहीतरी दावायचं आहे म्हणून घेऊन आलो आहे तुम्हाला. असं म्हणून बापूचा हात धरून गडी बापूला फडाच्या आत घेऊन जातो. समोरचं चित्र बघून बापू चक्रावून जातात. समोर स्टेजवर रत्नमाला नऊवारी साडीत साज घालून नाचत असते. बापूचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. असं कसं असू शकतं? हे खोटं हाय. बापू स्वतः पुटपुटत असतात. शेजारी उभा असलेला गडी म्हणतो, नाही बापू, हे खरं हाय, ही आपली रत्ना हाय. बापू भानावर येतात. तिथूनच रत्नाला जोराची हाक मारतात, रत्ने. त्यांच्या आवाजाने सारी तमाशा बघायला आलेली माणसं फिरून बापूकडे बघायला लागतात. बापू पुन्हा ओरडतात, रत्ने, हे काय हाय? उतर खाली. अब्रू घालिवलीस, आत्ताच्या आत्ता घरला चल, मग बघतो. त्यावर रत्ना म्हणते, बापू, म्या सुपारी घेतली हाय, म्या असं सोडून नाही यायचे. बापू स्टेजजवळ जातात. तिच्या हाताला धरून खाली ओढतात. रत्ना खाली पडते. बापू तिच्या कानाखाली वाजवतात, रत्ने, लाडात वाढवली, त्याचा असा फायदा घेतलास वय? पार आबरूची लक्तरं करून इशीला टांगलीस की ग. रत्नाला ओढत बापू वाड्यावर घेऊन येतात. माई मालती रत्नाचा अवतार बघून चकित होतात. नऊवारी साडी, अंबाडा, त्यावर सुगंधी फुलाची वेणी, गळ्यात नकली साज, पायात चाळ. मालतीच्या काळजाचं पाणी झालं. माईने बापूला विचारलं, बापू, कुठं सापडली रत्ना? बापू म्हणाले, माई, काय सांगू तुला, पोरीनं घराण्याची इज्जत घालवली, तमाशात नाचायच गेली होती. माईने कपाळावर हात मारून घेतला. तिथंच मटकन खाली बसल्या. मालती नुसतीच बघत होती. बापू मालतीला म्हणाले, माले बोल की काय? बघ तुझ्या लेकीनं काय दिवं लावल्यात. आता का गप्प? तू आय हाय ना तिची? मग लेक मोठी झाली, ती काय करते काय नाही, तुला ठावा असाय न का? मालती काहीच उत्तर देत नाही बघून बापू मालतीच्या अंगावर धावून गेले. तेवढ्यात रत्नामध्ये आली. बापू थांबा, यात आईची काय बी चूक नाही. तिनं तर मला लय जीव लावला, समजून सांगितलं, घराण्याचं वळण लावलं, तिची चूक नाही. बापू, म्या माझ्या आईवाने हाय. बापू म्हणाले, रत्ने, लाज नाही वाटत तुला? मालूसारखी हाय म्हणाया. अगं ती मला न सांगता ह्या वाड्याच्या बाहेर नाही गेली.
आणि तू म्हणती तिच्यासारखी आहेस? होय बापू, म्या माझ्या मायवाने हाय, पण माझी माय ही नाही. बापू म्हणाले, रत्ने डोसकं फिरले का तुझं? काय बी बरळायला लागलेस? रत्ना म्हणाली, नाही बापू, म्या बराबर बोलती हाय. या आईनं मला वाढवली हाय, पण मला जन्माला घालणारी आई दुसरीच आहे. बापू तावानं म्हणाले, माले आता तरी बोलशील का काय? त्यावर रत्नाच म्हणाली, बापू म्या सांगते, 16 वर्षा पहिलं काय आठवते का तुम्हाला? बघा काय आठवत असेल तर. बापू म्हणाले, काय ते सरळ सांग की, असं का बोलतीस? रत्ना म्हणाली, बापू 16 वर्षाआधी तुम्ही म्या पोटात असताना माझ्या आईला मारून लांब जंगलात सोडून आलतात. बापू मालतीकडे बघून बोलतात, मालू अगं ही काय म्हणते, तुला कळतं आहे का? तू का गप्प आहेस? त्यावर मालती रत्नाजवळ जाऊन तिला विचारते, रत्नमाले काय माझ्या मायेत कमी पडलं ग? तू असा का बोलतीस? त्यावर रत्ना म्हणाली, नाही गाय, तू तर माझ्यासाठी सगळं जग आहेस, पर म्या आता जे काय म्हणले ते तुला बी ठाव आहे. मालती विचारते, पर तुला कसं माहीत? आय, तू त्या दिवशी मला मारल्यावर म्हणालीस तू तुझ्या आईवरच जाणार. मला काय बी कळालं नाही, पर म्या तुझ्या मागं 8 दिवस माळावर येत होते. मला समज ठावं झालं हाय. मालतीचे डोळे भरून येतात. बापू ओरडतात, काय चाललं हाय मला बी कोणी सांगल का? त्यावर रत्नमाला म्हणते, बापू म्या मालू आईची लेक नाही, बकुळाची लेक आहे. बापूच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. कोण बकुळा? त्यावर मालती म्हणाली, बकुळा माहीत नाही होय तुम्हाला? मला पोर होत नाही हे माहीत पडल्यावर तुम्ही बकुळाला नादाला लावलासा, लगीन करतो म्हणलासा, आणि ती पोटुशी राहिल्यावर तिला मारून जंगलात नेऊन टाकली. रत्ना तिचीच पोर हाय. माई म्हणाल्या, माले खोटं बोलू नगस, म्या तुझं बाळणपण केलं हाय. मालती म्हणते, होय माई, तुमचं बरोबर हाय. म्या पोटुशी असल्याचं नाटक केलं होतं. ह्यांनी बकुळाला जंगलात सोडलं. तिथं ती आपल्या माळावरल्या किन्नरांना सापडली. त्यांनी तिला सुदीवर आणून वस्तीवर घेऊन आली. बकुळाला काय बी आठवत नव्हतं. तिला फक्त तुम्ही ध्यानात होता. त्या किन्नरासने जेव्हा समजलं तेव्हा ती सगळी तुमच्याकडे बकुळाला घेऊन निघाली होती. म्या वाटत भेटले. त्यांनी मला सगळं सांगितलं. म्या त्यासने वचन दिलं, होणारं पोर ज्याचं आहे त्याच्याजवळच जाईल. म्हणून माई मला नाटक करावं लागलं. रत्नाची आय बकुळा 1 दिवस आधी बाळंतीण झाली होती. म्या 9 महिने तिचं बघून तसंच केलं. रत्ना झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्या दुखायचं नाटक केलं. तवा किन्नराने मागल्या दारानं रत्नाला आणून माझ्या पदरात घातली. म्या लई भाग्यवान आहे. रत्नामुळं मी आय झाले. तुम्ही बकुळाची फसवणूक केली. तेव्हा बापू कडाडले, गप माले, काय बी बोलू नगस. फडात नाचणारीला घरात आणायला म्या काय येडा नव्हतो. पायात चाळ बांधून रोज नाचणारी तिला बायको म्हणून मिरवायचं होतं का म्या? तिची जागा घुंगरासारखी पायाजवळच. तेव्हा माई म्हणाल्या, बापू तू चुकलास. बाय कोणी बी असना, पर ती जेव्हा आय होती ती कोणाला ऐकत नाही. अजून येळ गेली नाही, तू तिला घेऊन ये. मालती पण म्हणते, रत्नाला आय मिळेल. लोक थोड्या दिवस बोलत्याल आणि गप असत्याल. बापू म्हणतात, नाही, माझ्या घराण्याची इज्जत मी अशी नाही घालवायचो. रत्ना बोलते, बापू तुम्ही आईला वाड्यावर आणणार का नाही? बापू तयार होत नाहीत. रत्नमाला माईच्या पाया पडते, मालतीच्या पाया पडते आणि बापू समोर जाऊन उभी राहते. बापू, ज्या घुंगरापायी तुम्ही माझ्या आईचा हाल केलं, आज तीच चाळ आणि घुंगरू घालून म्या फडात नाचणार आहे. तुमचा माझा काय बी संबंध नाही. म्या पुन्हा तुमच्या वाड्यावर येणार नाही. आज माझा बा हरल आणि माझी माय जिकल. असं म्हणून रत्नमाला वाड्याबाहेर निघाली. कायमची. ज्याचा तिरस्कार करत होते त्याच चाळ आणि घुंगरांकडे बघत बापू नाईलाजानं उभे होते. तर मित्रांनो, घुंगरू ही फक्त एक कथा नाही, तर ती आहे अहंकार, प्रेम, सत्य आणि स्वीकार यांची गोष्ट. एका चुकीच्या निर्णयामुळे किती आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते समोर येतंच, हे या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं. रत्नमालेनं शेवटी स्वतःचा मार्ग निवडला आणि आईच्या सन्मानासाठी ती उभी राहिली. हेच या कथेचं खरं बळ आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.